नमस्कार, आपण पाहताय द कोकण न्यूज. मराठी व्यावसायिक वाद्यवृंद निर्माता संघ व कलानिधी समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक 24 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह दादर मुंबई या ठिकाणी वाद्यवृंद गौरव पुरस्कार सोहळा 2026 आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने मुंबईच्या महापौर रितू तावडे, पार्श्वगायक सुदेश भोसले, सुप्रसिद्ध नाट्यसिने अभिनेत्री, बालरंगभूमी अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांच्या हस्ते पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मान्यवर वाद्यवृंद, कलाकार, निर्माता, रसिक, प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जो सत्कार केलाय आणि मला जो सन्मान दिलाय त्याच्याबद्दल मी त्यांची अतिशय ऋणी आहे, आभारी आहे. म्हणजे जसा आनंद होतोय मला हा पुरस्कार मिळायचा, तसा जबाबदारी पण वाढल्यासारखी वाटते. आणि आज 3 कर्तृत्ववान अशा लोकांकडनं माझा सत्कार झाला. एक म्हणजे मुंबईच्या महापौर रितूजी तावडे, मी त्यांची एकदम फॅन आहे. त्या नीलमजी शिर्के आणि ग्रेट सुदेशजी भोसले. आता सुदेशजींबद्दल जरा मी जास्ती बोलते कारण ते माझ्याच फील्डमधले आहेत, गाण्यामधले. कारण सुदेशजी अनेक वर्ष गात आहेत, ते सगळ्यांनाच माहिती आहे. पण मिमिक्री पण करतात ते, शिवाय गातात पण मिमिक्री करताना वेगवेगळ्या आवाजाचा त्यांना उपयोग करायला लागतो. आणि त्या आवाजात आपला स्वतःचा आवाज टिकवणं ही कितीतरी मोठी गोष्ट आहे. तो त्यांनी टिकवून ठेवलेला इतकी वर्ष, याची मला कमाल वाटते. आणि दुसरं म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व एकदम असं शांत आणि नम्र असं आहे. आणि त्यामुळे त्यांनी माझा सत्कार केला, याच्याबद्दल त्यांचे पण खूप मनापासून आभार. आज जो निर्माता संघ आहे, वाद्यवृंद संघ, तर त्यांच्याबद्दल बोलताना मी असं म्हणेन की जे निर्माते आहेत त्यांना कितीतरी अडचणींना म्हणजे तोंड द्यावं लागतं. पण मला एक गायक किंवा गायिका म्हणून मी एक सांगते की ह्या फील्डमध्ये येताना प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण मोठे पार्श्वगायिका बनावं, म्हणजे आपल्याला रेकॉर्डिंग्स मिळावीत. हे नक्कीच स्वप्न असतं प्रत्येक गाणाऱ्याचं या फील्डमध्ये. पण ते सगळ्यांचं स्वप्न पूर्ण नाही होऊ शकत. पण मग अशा वेळी निर्माता संघाने त्यांना एक मंच उपलब्ध करून दिलेला आहे की ऑर्केस्ट्राच्या माध्यमातून ते गाऊ शकतात, आपली कला दाखवू शकतात. त्याबद्दल निर्माता संघाचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. शिवाय निर्माता संघाने हजारो जणांसाठी रोजगार निर्माण केलेले आहेत. की एक वाद्यवृंद असतो, त्याच्यात सिंगर्स असतात, डान्सर्स असतात, लाइटिंगवाले, नंतर मिमिक्री आर्टिस्ट, बॅकस्टेज आर्टिस्ट, असे बरेच जण असतात. त्या सगळ्यांना वर्षानुवर्ष सातत्याने असं मदत करणं आणि त्यांची कला जागृत ठेवण्यासाठी प्रयास करणं, यासाठी त्यांचं खरंच कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आज त्यांनी मला इथे बोलवलं, त्याबद्दल परत एकदा आभार. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही गा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. आणि मला वाटतं माझ्याबरोबर तुम्ही टाळ्याने बोललात तर जास्त बरं वाटेल. अशी चिक्क मोत्याची माळ होते ग, मोत्याची